नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन साजरा। पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांच्या हस्ते महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान। पोलीस निरीक्षक सह सर्व पदांचा पदभार महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर सोपवला। महिला दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य महासचिव आशा मोरजकर यांचा सन्मान। पोलीस स्टेशन परंडा येथील सर्व शासकीय कामकाज पोलीस निरीक्षक पासून पोलीस उपनिरीक्षक, ठाणे अंमलदार, बारनिशी, क्राइम हे सर्व कामकाज आज महिला पाहणार आहेत। त्यांना तो चार्ज आजच्या दिवसापुरता आजच्या महिला दिनी देण्यात आलेला आहे आणि त्या आपलं कामकाज चोखपणे पार पाडतील। जगामध्ये सर्व महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि त्यानिमित्त जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो, सर्व महिलांना शुभेच्छा देतो। या बातमीचे प्रायोजक आहेत सावतामाळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा। आमच्याकडे कार, मोटरसायकल, इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील। तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर, अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे काम करून मिळतील। पत्ता सोनारी रोड, खासापुरी। आता बातमी विस्ताराने। पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्यात दिनांक 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांच्या हस्ते सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। महिला दिनानिमित्त पोलीस निरीक्षक सह सर्व पदांचा पदभार महिला पोलीस व महिला होमगार्ड कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आला। महिला पोलीस हवालदार अर्चना भोसले यांच्याकडे पोलीस निरीक्षकाचा पदभार देण्यात आला। सेकंड PI, PSI सर्व काम जे आहे ते पूर्ण पोलीस स्टेशन आज दिवसभर महिला सांभाळणार आहेत असं साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आज साहेबांच्या वतीने पोलीस निरीक्षक म्हणून मी दिवसभर आज तक्रारदार वगैरे सांभाळणार आहे। तर ठाणे अंमलदारचा पदभार महिला पोलीस हवालदार जिज्ञासा पायाळे त्यांना मदतनीस म्हणून होमगार्ड प्रतिभा मुळीक यांच्याकडे पदभार देण्यात आला। तुमचं नाव सांगा ना। माझे नाव महिला पोलीस हवालदार 1446 JN पायाळे। आज महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त तुमच्याकडे कोणता पदभार दिलेला आहे? आज जागतिक महिला दिन 8 मार्च असल्या कारणाने माझ्याकडे पोलीस ठाणे अंमलदार हा चार्ज आहे आणि आज माननीय पोलीस यांच्या आदेशाने, पारेकर सर यांच्या आदेशाने सर्व महिला टेबलवर ठेवण्यात आलेले आहेत। आज माझ्याकडे पोलीस ठाणे अंमलदार या नात्याने असल्याने आज महिला ही तक्रार देण्यासाठी आलेल्या आहेत। तर तुमचं नाव काय? मनीषा प्रदेश गायकवाड। मनीषा प्रदेश गायकवाड। राहणार कुठले तुम्ही? काय तक्रार आहे? 4 महिला आयोग। काय तक्रार आहे तुमची? कुणाविरुद्ध तक्रार आहे? प्रितेश राजेंद्र गायकवाड। कोण लागतात तुमचे? पती लागतात का? तुम्ही भरोसा सेलेते गेले होतात का? हा, सदर ही महिला ही त्यांच्या सासरच्या विरुद्ध जात हात करण्याबाबत तक्रार देत आहे आणि तसे त्यांनी भरोसा सेलेते गेले होते पण त्यांची तडजोड न झाल्याने आज म्हणजे पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आहे आणि सदरची तक्रार ही माननीय पोलीस यांच्या आदेशाने दाखल करत आहे। तर CCTNS कामकाज महिला पोलीस अंमलदार जया शेळके यांच्याकडे, त्यांना मदतनीस म्हणून महिला होमगार्ड वैशाली बेळगावकर यांच्याकडे देण्यात आला। मी महिला पोलीस अंमलदार शेळके। तर महिला दिनानिमित्त तुमच्याकडे कोणता चार्ज देण्यात आलेला आहे? महिला दिनानिमित्त माझ्याकडे CCTVचा चार्ज दिलेला आहे। त्यामध्ये आपल्याकडे तक्रारदार आल्यानंतर आपण त्यांची गुन्हे ऑनलाईन रजिस्टर करून वायरलेस ड्युटी कामी महिला पोलीस अंमलदार राणी चव्हाण व त्यांना मदतनीस म्हणून महिला होमगार्ड प्रियंका सोनवणे यांच्याकडे पदभार देण्यात आला। महिला दिनानिमित्त आज तुमच्याकडे परंडा पोलीस ठाण्याच्या वतीने कोणता चार्ज देण्यात आलेला आहे? नमस्कार, मी महिला पोलीस अंमलदार 621 चव्हाण। महिला दिनानिमित्त माझ्याकडे वायरलेस ड्युटीचा चार्ज देण्यात आलेला आहे। गोपनीय शाखेचे कामकाज महिला पोलीस मोनिका राठोड व त्यांना मदतनीस म्हणून दीपा गणगे यांच्याकडे पदभार देण्यात आला। माझे नाव महिला पोलीस कॉन्स्टेबल 677 राठोड। आज महिला दिनानिमित्त पोस्ट प्रभारी अधिकारी साहेबांनी संपूर्ण महिलांना पोस्टेचं कारभार आज दिलेला आहे। माझ्याकडे गोपनीय शाखेचं कार्यभार आज माझ्याकडे आहे। बारनिशीचे कामकाज महिला पोलीस हवालदार आशा गलांडे व त्यांना मदतनीस म्हणून महिला होमगार्ड
आकांक्षा थिटे यांच्याकडे देण्यात आला। महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त परांडा पोलीस ठाण्याचं कोणतं चार्ज तुमच्याकडे देण्यात आलेलं आहे? नमस्कार, मी महिला पोलीस हवालदार गलांडे आणि माझ्याकडे आज बारनिशीचा चार्ज आहे। तर क्राईम मोहरीलचे कामकाज महिला पोलीस हवालदार शैला जाधव व त्यांना मदतनीस म्हणून महिला होमगार्ड बालिका जाधव यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे। माझे नाव शैला राजाभाऊ जाधव, मी पोलीस ठाणे परांडा येथे आज जागतिक महिला दिनानिमित्त क्राईमचे कामकाज पाहणार आहे। महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे, पोलीस हवालदार नितीन गुंडाळे, रतन घोगरे, शिवाजी राऊत, अफरोज शेख, श्रीकांत भांगे, भाऊसाहेब ताड व तालुका होमगार्ड समादेशक अधिकारी मनोज परंडाकर, पलटण नायक, दत्ता मेहर, विजय रोडगे यांची उपस्थिती होती। महिलांच्या सशक्तीकरणात नेहमी अग्रेसर असलेल्या जिजाऊंची लेक जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव आशा मोरजकर यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला। यावेळी पत्रकार भजनदास गुडे, उद्योजक कल्याण बापू दबडे, पत्रकार निसार मुजावर, प्राध्यापक मधुकर शेळके यांची उपस्थिती होती। यावेळी आशा मोरजकर यांनी सर्वांना कॅलेंडर भेट दिले। या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा। आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल, तसेच 10 टायर व 6 टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल। संपर्क 9420 06 28 06 तसेच 9820 01 50 01। पत्ता पोलीस कॉलनी समोर, कुर्डवाडी रोड, परंडा। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।